नाशिक शहरातील प्रत्येक बातमी सखोलपणे आणि तिच्या संभाव्य परिणामांसह जाणून घेण्यासाठी आजच अधिकार न्यूजच्या YouTube चॅनलला सबस्क्राइब. नाशिक रोड बुद्धविहार सुशोभीकरण कामाचा उद्घाटन समारंभ सोहळा विश्वरत्न परमपूज्य डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांच्या पदस्पर्शाने पावन झालेल्या तसंच त्यांनी उद्घाटन केलेल्या दीनबंधू डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर वाचनालय तथा महाकर्मभूमी बुद्धविहार या ऐतिहासिक बुद्धविहाराचं सुशोभीकरण तसंच अपूर्ण काम या विहाराच्या कामाकरता बुद्धविहार ट्रस्टींनी 2022-2023 पर्यंत आमदार राहुलभाऊ डिकले यांच्याकडे निधी मागितला असता तत्पर कर्तव्यदक्ष आमदार क्रियाशील राहुल डिकले यांनी आपल्या निधीतून तसंच प्रयत्नातून बुद्धविहाराच्या कामाकरता 35 लाख रुपये शासनाकडून निधी मंजूर करून घेतला. या कामाचा उद्घाटन समारंभ आमदार राहुल डिकले तसंच मान्यवरांच्या हस्ते प्रथमतः महापुरुषांच्या प्रतिमेस पुष्पहार तसंच पुष्पगुच्छ देऊन त्याचबरोबर दीप प्रज्वलन करून करण्यात आला. या प्रसंगी सामुदायिक वंदना घेण्यात आली. तसंच मान्यवरांचा या प्रसंगी पुष्पगुच्छ त्रिशरण पंचशिलाचं वस्त्र तसंच सन्मान चिन्ह देऊन सत्कार करण्यात आला. या प्रसंगी मान्यवरांनी आपली प्रतिक्रिया व्यक्त केली. तिथं एक चांगलं स्मारक कसं होईल त्यासाठी प्रयत्न करतोय. नाशिक रोडला पण आपण आत्ताच जे शिवाजी पुतळा, छत्रपती शिवाजी महाराजांचा पुतळा आणि भारतरत्न डॉक्टर आंबेडकर साहेबांचा पुतळा जो आहे त्या पुतळ्याला क वर्गाचा पर्यटन दर्जा आपण मिळवून दिला. कारण जेव्हा जेव्हा आपण त्या भागात निधी घ्यायला बघतो तेव्हा कुठं ना कुठं काहीतरी प्रॉब्लेम येतो आणि मग नगर विकासचा निधी, डीपीडीसीचा निधी द्यायचं झालं तर 50 लाख रुपये 70 लाखाच्या वरती देता येत नाही. पण आता पर्यटनचा निधी आपल्याला घेतल्यामुळे आपण 5 ते 10 कोटी रुपयापर्यंत तिथे निधी खर्च करू शकतो आणि त्याच्यामुळे मी त्या भागाला क दर्जाचा पर्यटनचा आपण दर्जा मिळवून दिला आणि 5 कोटी रुपये तिथं मंजूर पण केलेले आहेत, जे आपल्या येत्या जूनमध्ये ते काम चालू होईल आणि आमच्या शिवजन्मोत्सव सोहळ्याची एक मोठी मागणी आणि आपल्या आंबेडकर अनुयायांची एक मोठी मागणी तिथं पूर्ण होईल. त्याच्यामुळे आपण सर्व नसता, कारण आपण जेव्हा मी निवडणुकीला उभे राहिलो तेव्हा निवडणुकीला जो आपल्याला संकटात आणि मदतीच्या गरजेच्या वेळेस जो उभा राहतो तोच आपला नातेवाईक, तोच आपला भाऊ, तोच आपला मित्र असतो आणि तुम्ही सगळे उभे राहिला म्हणून मी इथं आमदार झालो. त्याच्यामुळे आपल्या उपकाराची परतफेड करायची ही माझी वेळ आहे आणि मी आतापर्यंत असं कधी केलं नाही की एखादं काम धरलं आणि त्याचे फक्त बिलं निघाले, असं माझ्याकडून होत नाही. त्याच्यामुळे हे जे काम आहे हे आता तुम्ही लक्ष ठेवा. जर कुठे गरज पडली तर 35 लाखाच्या वरती पण आपण जूनमध्ये निधी त्याची तरतूद करून घेऊ, जेणेकरून इथं एक चांगलं काम उभं राहील. आणि कालही मी बघितलं, आजही बघितलं, आपल्या सर्वांचा आभार मानतो की या बौद्ध विहारात आपण संविधान ठेवतात. कारण मी कायद्याचा अभ्यासक आहे. बाबासाहेबांनी जे संविधान लिहिलं ते मी अभ्यास करून त्याच्यात पदवी घेतलेली आहे. 5 वर्ष त्याच्यात मी शिकलेलो आहे आणि एवढं अवघड त्यांनी केलं की 16 तास अभ्यास करून आम्हाला ते लवकर लक्षात राहत नाही जे बाबासाहेबांनी लिहिलंय. आणि त्याच्यामुळे एक वेगळं भावनिक नातं असं बाबासाहेबांचं आणि प्रत्येक वकिलाचं असतं, कारण त्यांनी जो पेशा स्वीकारला होता त्या पेशात आम्ही अभ्यास करून पदवी मिळाली आणि त्याच्यामुळे फक्त आपल्या बौद्ध धर्माचं नाही तर भारतीय संविधानाचं घर म्हणून आज आपलं बुद्ध विहार ओळखलं जातो. त्याबद्दल आपल्या सर्वांचं मी खरंच आभार मानतो. त्याचप्रमाणे मोठ्या उत्साहात या कार्यक्रमाचं आयोजन करण्यात आलं. तसंच समाजातील धम्म उपासक उपासिका, सर्व स्तरातील समाज बांधव, पक्षनेते, विविध संघटना, धार्मिक संघटना यांच्या उपस्थितीत रविवार दिनांक 3/3/2024 रोजी सकाळी 10 वाजता बुद्धविहार, देवी चौक, नाशिक रोड इथं सुशोभीकरण तसंच उर्वरित कामांचा उद्घाटन समारंभ आयोजित करण्यात आला होता. या प्रसंगी तमाम धम्म उपासक तसंच उपासिकांची या ठिकाणी उपस्थिती होती. अध्यक्ष विलास गांगुर्डे, सरचिटणीस माणिकराव साळवे, उपाध्यक्ष चौदास भालेराव, कार्याध्यक्ष रविकांत भालेराव, बाळासाहेब पगारे, संतोष धोत्रे, शरद भोगे, अमोल घोडे, किरण दोंदे, स्वातीताई भुजबळ, बाळासाहेब घायवटे, विश्वनाथ भालेराव, अरुण भदरंगे, सुनील निकम, बापू लोखंडे, नारायण भंडारी, उत्तम तेजाळे, बुद्धविहाराचे सेवक किल्लेदार साहेबराव गायकवाड आदी विश्वस्त, शशीबाई उनवणे, सनीभाऊ वाघ, प्रकाश बागुल, शरद मोरेसर, संतोष क्षीरसागर, सुनील वाघ, सामाजिक क्षेत्रातील पदाधिकारी, त्याचप्रमाणे बौद्ध उपासक उपस्थित होते. वृत्तसंकलन अधिकार न्यूज, संचालक संपादक प्रवीण नेटावले, नाशिक.